हॅलो एव्हरीवन, मी मेघा. मी सौदी अरेबियामध्ये ॲज अ नर्स स्पेशलिस्ट म्हणून वर्किंग आहे. तर मला 2-3 दिवसापासून खूप DM येत आहे. हाऊ टू अप्लाय, वॅकेन्सी आहे का, सॅलरी पॅकेज किती आहे. तर मी ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे याबद्दल. सॅलरी पॅकेज कसं अप्लाय करायचं आणि वॅकेन्सी तर भरपूर आहेत, पण अप्लाय कसं करायचं आणि सॅलरी पॅकेज ऑलरेडी मी डिस्कस केलेलंच आहे माझ्या 2 व्हिडिओजमध्ये. तर तुम्ही अप्लाय करायच्या आधी तुमच्याकडे GNMचा डिप्लोमा आणि BSc ची डिग्री असायला पाहिजे. आफ्टर GNM रजिस्ट्रेशन तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि आफ्टर BSc रजिस्ट्रेशन 1 इयरचा एक्सपिरियन्स इट्स मॅन्डेटरी आहे. आणि देन तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकता. तर तुम्ही डॉक्युमेंटेशन हे स्वतः पण करू शकता किंवा कुठल्या कन्सल्टन्सी थ्रू पण करू शकता. कन्सल्टन्सी थ्रू करायचं असेल तर कुठल्या पण कन्सल्टन्सीला अप्लाय करायच्या आधी त्यांचा रिव्ह्यूज बघा, कारण सध्याच्या परिस्थितीत खूप फ्रॉड वगैरे चालू आहे. माझं एक दोन लोकांशी बोलणं झालेलं. त्यांनी मला सांगितलेलं की आधीच्या कन्सल्टन्सी थ्रू त्यांचा फ्रॉड झालेला आहे. त्यांनी त्यांचे पैसे वगैरे घेतलेले आणि डॉक्युमेंटेशन जॉब लावून देतो असं म्हणून पैसे घेतलेले आणि अजूनपर्यंत त्यांना जॉबचं काहीच दिलेलं नाही, जॉब बद्दल काहीच केलेलं नाही. तर तुम्ही कुठल्या पण कन्सल्टन्सी थ्रू अप्लाय करायच्या आधी त्यांचे रिव्ह्यूज बघा, डिटेल्स घ्या, त्यानंतरच अप्लाय करा. माझ्या कन्सल्टन्सी थ्रू यायचं असेल तर मला DM करा आणि मेन म्हणजे कमेंट करा, की जे पण कोणी DM करतील की मला कमेंट पण करा की मला समजतील या व्यक्तीने मला DM केलेला आहे, त्यांना डिटेल्स हवी आहे. त्यानुसार मी माझं इनबॉक्स चेक करेल. त्यानंतर तुम्ही कन्सल्टन्सी थ्रू अप्लाय केल्यानंतर डेटा फ्लो, HRD, त्यानंतर इलिजिबिलिटी म्हणजे सेम आपलं ऍडमिट कार्ड जसं असतं, हे प्रोमॅट्रिक एक्झाम देण्यासाठी खूप आवश्यक आहे. तर तुम्हाला इलिजिबिलिटी काढावंच लागतं. इलिजिबिलिटी नंतर तुमचा एक मेमोराइज ID ओपन होतो अँड देन तुम्ही इलिजिबिलिटी काढल्यानंतर तुम्ही एक्झामचा स्लॉट बघू एक्झाम बुक करू शकता. देन तुम्ही एक्झाम सौदीमध्ये येऊन पण देऊ शकता किंवा इंडियामधून पण देऊन येऊ शकता. तर मी माझ्या ओपिनियननी सांगेल की तुम्ही इंडियामधून एक्झाम देऊन आले तर बेटर राहील, कारण की माझ्या हॉस्पिटलमध्ये मी असं ऐकलं होतं की मी यायच्या आधी इथे 2-3 नर्स होत्या, केरलाच होत्या. त्या आलेल्या, विदाऊट एक्झामने आलेल्या. त्यानंतर त्यांनी इथे येऊन एक्झाम दिलेली, पण त्या 3 अटेम्प्ट्समध्ये पण फेल झाल्या, 3 पण टाइम. तर त्यांना मग इथून रिटर्न जावं लागलं इंडियामध्ये. तर तुम्ही इंडियामधूनच एक्झाम देऊन या, कारण की प्रोमॅट्रिक एक्झाम द्यायसाठी तुमच्याकडे 3 चान्स असतो, 3 अटेम्प्ट असतात, तुम्ही 3दा एक्झाम देऊ शकता. तर तुम्ही इंडियामधून देऊन आले तर खूप बेटर राहील, कारण की एक्झाम ही खूप अशी हार्ड पण नसते आणि खूप इतकी इझी पण नसती. तर तुम्ही जर सौदीमध्ये आलेत आणि तुम्ही एक्झाम दिल्यात, तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्ट पण फेल झाले, तर तुम्हाला पण इथून रिटर्न जावं लागेल. तर तुम्ही बेटर राहील की तुम्ही इंडियामधून एक्झाम देऊन या. देन आपले महाराष्ट्रीयन लोक खूप असे रेअर येतात अब्रॉडमध्ये वगैरे. तर मी त्यांना सांगेल की जास्त करून ते गव्हर्नमेंट एक्झाम देण्यासाठी खूप ट्राय करतात. मी पण ट्राय केलेलं. मी पण 2-3 वेळा गव्हर्नमेंटची एक्झाम दिलेली, पण माझे बॅड लक, मी गव्हर्नमेंटमध्ये नाही लागली. त्यानंतर मी सौदीसाठी अप्लाय केलं आणि सौदीसाठी अप्लाय केल्यानंतर मी एक्झाम पण इंडियामधूनच देऊन आली, प्रोमॅट्रिक एक्झाम. तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी क्लिअर झालेली आणि त्यानंतर इथे आल्यानंतर इथे सर्व काही असं मस्त आहे, इतकं पण काही हार्ड काहीच नाही आहे. आणि सौदी अरेबिया ही कंट्री आता खूप अशी डेव्हलप झालेली आहे. रूल्स रेग्युलेशन आहे, पण वुमेन्ससाठी ही कंट्री खूप सेफ आहे आणि खूप अशी डेव्हलप झालेली आहे. तर तुम्ही सर्व माझ्या लेडीजला, माझ्या फिमेल नर्सेसला मी सांगेल की तुम्ही बिंदास जॉबसाठी अप्लाय करू शकता सौदी अरेबियासाठी. आणि जे आपण इंडियामध्ये सॅलरी घेतो, जे आपण इंडियामध्ये आपलं सॅलरी पॅकेज आहे आणि इथलं सॅलरी पॅकेज टोटली डिफरंट आहे. तुम्ही 1 वर्षामध्ये 1 लाख रुपये इंडियामध्ये सेव्ह करू शकता, तोच 1 लाख रुपये तुम्ही सौदीमध्ये मंथली घेऊ शकता. तर माझ्या सर्व नर्सेसला हेच सांगणं आहे की तुम्ही आपल्या सौदीसाठीच नाही, कुठल्या पण इतर कंट्रीसाठी अप्लाय करू शकता. आणि हा तुमचा असा ड्रीम जॉब असणार आहे. तर कुठली पण भीती मनात न आणता तुम्ही बिंदास जॉबसाठी अप्लाय करू शकता. तर काही पण तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील तर मला तुम्ही कमेंट्स करा. मी सर्वांचे कमेंट्स चेक करेल आणि तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला हेल्प करेल. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय अँड ऑल द बेस्ट अँड जय महाराष्ट्र.